आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची बोनस आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं वेतन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची बोनस आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं मोदी हटाओ मोदी हटाओ ताज बदल दो ताज बदल दो बेईमानों का राज बदल दो ताज बदल दो ताज बदल दो बेईमानों का राज बदल दो जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है संविधान की रक्षा कौन करेगा हम करेंगे हम करेंगे संविधान की रक्षा कौन करेगा हम करेंगे हम करेंगे मोदी हटाओ देश बचाओ मोदी हटाओ देश बचाओ मोदी हटाओ देश बचाओ विधि प्रशासन चलत जाओ चले जाओ विधि प्रशासन चलत जाओ चले जाओ चले जाओ हाईटेक यूनियन जिंदाबाद 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 यादूसी जिंदाबाद 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 अंगणवाडी बालवाडी कर्मचारी एकजुटीचा विजय असो विजय अंगणवाडी बालवाडी कर्मचारी एकजुटीचा विजय असो नारे दारू महंगा तेल सरकार तेरा फेल सस्ती दारू महंगा तेल बोल मेरी महिला हल्ला बोल हल्ला बोल स्मृति ईरानी पे हल्ला बोल हल्ला बोल अदिति तटकरे पे हल्ला बोल हल्ला बोल फडणवीस शासन पे हल्ला बोल हल्ला बोल शिंदे शासन पे हल्ला बोल हल्ला बोल मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या अरे असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अरे असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा सरकारचं करायचं काय खाली डोके वरती पाय अशा सरकारचं करायचं काय खाली डोके वरती पाय बोला तुमचं नाव काय? माझं नाव उषा चार्वे आणि काय सांगणार आहे? विदर्भ राज्य सेक्रेटरी हायटेक युनियन गेल्या 4 तारखेपासून आम्ही रणांगणामध्ये मैदानात उतरलेलो आहे आमच्या मुख्य मागण्या घेऊन. तर आमची प्रथम मागणी आहे आमची वेतन श्रेणी, नंतर दुसरी आहे पेन्शन पगाराच्या अर्धी, आणि तिसरं आहे ग्रॅज्युटी आम्हाला मिळाली पाहिजे. आणि आम्हाला जर पेन्शन आता सध्या स्थितीत तुम्ही वेतन श्रेणी नाही देऊ शकत असाल तर वाढत्या महागाईचा विचार करून आम्हाला आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 26,000 मानधन अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना सोबतच 26,000 मानधन द्यायचं आहे. आणि मदतनीसांना 20,075% मानधन दिलं पाहिजे अशी आमची चौथी मागणी आहे. या मुख्य मागण्यांना घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन करत आहोत. आणि आमच्या हायटेक संघटनेला माननीय मुख्यमंत्री 18 तारखेला झालेला विधान परिषदेवर आमचा भव्य मोर्चा झालेला विराट मोर्चा, याला मुख्यमंत्री माननीय शिंदे सर यांनी शिष्टमंडळाला भेट दिली, पण मिटिंग करण्याचं 20 तारखेला त्यांनी जाहीर केलं. परंतु विधिमंडळाचा कार्यकाल जास्त वेळ चालल्यामुळे मिटिंग होऊ शकली नाही. त्यामुळे मिटिंग हे मुंबईला घेण्याचं ठरविण्यात आलेलं आहे. त्याच दुसऱ्या दिवशी आम्ही देवगिरीला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या फुटेजवर आम्ही सर्व हायटेकच्या सर्व रणांगणात आमच्या अंगणवाडी कर्मचारी उतरल्यात. तेव्हासुद्धा 20 मिनिटाची आमची चर्चा माननीय आपले महाराष्ट्राचे राज्याचे सरचिटणीस कॉम्रेड शामभाऊ काळे यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या राज्याच्या जनरल सेक्रेटरी वनिताताई कापसे, जिल्ह्याच्या सेक्रेटरी ज्योती हंडर सहारे, आमच्या विदर्भातील गडचिरोलीचे देवराव चवडेभाऊ आणि आमच्या शिष्टमंडळातील काही अंगणवाडी कर्मचारी आम्ही तिथे फडणवीस सरांना भेटलो. त्यांनी 20 मिनिटात सविस्तर आमच्याशी चर्चा केलीत आणि त्यांनी मानधनासाठी बोललेत की बाबा एका वर्षामध्ये 2दा मानधन
देता येत नाही असं त्यांनी चर्चा केली. परंतु आम्हाला असं म्हणायचं आहे की दोनदा जर करता येत नसेल मानधनात वाढ, पण हे सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असते तर आम्हाला मुख्यमंत्र्यांसोबतच आमची मीटिंग हवी आहे. आणि पेन्शनसाठी ते गांभीर्याचे असल्याचे त्यांनी सांगितलं आहे की पेन्शन हे नक्की होऊ शकेल. त्यासाठी आमची मुंबईला त्यांनी आयटेक संघटनेसोबत कृती समितीसोबत त्यांनी मीटिंग जाहीर केलेली आहे. तर 3 जानेवारीपर्यंत आमचा हा मोर्चा बेमुदत संप हा चालूच राहणार आहे. आणि या मोर्चाचं आव्हान आमचं असं आहे की या दलित शोषित पीडित वर्गातील वंचित वर्गातील आमच्या अंगणवाडी कर्मचारी या 10,000त आमचं घर नक्की भागतं का किंवा 5,000त आमचं घर भागतं का? मग आमच्या मुलांना शिक्षण कसं द्यायचं? जर 62,000 शाळा यांनी बंद पाडल्या तर आमच्या दलित शोषित पीडित वंचित वर्गातल्या महिलांच्या मुलांनी कुठे शिकायचं? म्हणून आमचा सर्व घटकातील ज्या महागाई वाढवत आहेत आणि या महागाईला बळी पडतोय. आज सिलेंडरचे भाव पाहतोय आभाळाला टेकले आहे, पेट्रोलचे भाव आभाळाला टेकले आहेत. तर आमची अंगणवाडी वर्कर या 10,000त आणि 5,000त आपलं घर आणि आपला प्रपंच कसा चालू शकेल? यावर सरकारने याचं गांभीर्य घ्यावं. पेन्शन त्यांनी गांभीर्य घेत आहेत, पण पेन्शन आमचं त्यांनी मिटिंगमध्ये जोपर्यंत आम्हाला लिखित देणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. परंतु आमची आयटेक म्हणून आमची अशी मागणी आहे की आम्हाला फुलाची पाकळी आम्हाला मानधनातसुद्धा येत्या 2024मध्ये त्यांनी वाढवून द्यायला पाहिजे. अगर ते 1 वर्षात जर देऊ शकत नसतील तर आम्हाला 2024मध्ये त्यांनी मानधनात वाढ करून द्यावी. नाही तर हा संप असाच चालू राहील. जय गाता जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की DS4 न्यूज चॅनल हे चॅनल घेऊन येतो नेहमीच राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि इतरही बातम्या नेहमीच प्रयत्न करतात त्यांना न्याय देण्याचा. आज संविधान चौकामध्ये आयटकतर्फे हे भव्य असं मोर्चाचं आयोजन यातर्फे करण्यात आलं. तेव्हा या मागण्यासाठी समोरचं पाऊल काय असावं आपण बघत आहात. DS4 न्यूज चॅनल. मी संजय खंडेकर. धन्यवाद.